नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करूया. आणि आता ना माझा व्हिडिओ खरंच बरं का असं खूप चालायला लागला आहे. आणि आमच्या गावातल्या महिला ताई बघायला लागले त्या. मला एक जणांनी सांगितलं की तू व्हिडिओ काढते का? तर म्हणलं हो. तर नाव सांगितलं आणि त्यांनी तुझं व्हिडिओ बघितल्यात. तर खरंच खूप छान वाटलं बरं का असं सांगितल्यानंतर. आणि भारी वाटतं बरं का आपल्याला कोणीतरी असं बोललं तर. तर चला म्हणलं आपल्या. आणि हो, महत्त्वाचा विषय म्हणजे ना मला कमेंट आल्या होत्या आणि बऱ्याच अशा कमेंट येते त्या बरं का. तर इंग्लिशमधनं येते त्या. आता माझं काही शिक्षण जास्त झालं नाही, तुम्हाला मी सांगितलं ना माझं शिक्षण खूप कमी झालं आहे. त्यामुळं मला फक्त मराठी वाचता येतं पण इंग्लिश वाचता येत नाही. मग मला ना ती माझ्या मुलीकडून वाचून घ्यावं लागतं. तर माझ्या मुलीला मग मी व्हिडिओ बघायला सांगते आणि व्हिडिओ बघून तिला कमेंट वाचायला लावते. मग तिनं ती सांगायचं असतं मला. मग वेळ जातो, रिप्लाय पण देता येत नाही. आणि तुम्ही एवढं छान कमेंट केली तर तुमच्या कमेंटला रिप्लाय पण लगेच गेला पाहिजे ना. तर मग ह्याच्यात माझा वेळ जातो बघा. आणि मग वेळ लागतो. मग मी तिनं सांगितल्यानंतर तुम्हाला रिप्लाय देत असते. तर मला तुम्ही मराठीतनंच कमेंट करत जावा. आणि इकडं बघा आता चिखल कसा आहे. तर ही शेण आणि चिखल पाऊस असल्यामुळं मग ह्याच्यासाठी ना आता जुगाड लावलं आहे बघा एक. तर काय केलं आहे आज, ती शेण काढायसाठीच एक गाडा असतो, तसला गाडा आणला आहे शेण काढायला. आणि शेण भरायचं आणि त्यात भरून असतं ती त्याला चाक आहे. तुम्हाला दाखवते पुढं व्हिडिओमध्ये. आणि तर आता बघा एखादी ताई असं किंवा दादा ह्या व्यवसायात जर उतरले असतील तर मग त्यांना कसं असतं माहिती आहे का, असं म्हणजे ही होतं की काय करावं काय नको, आपल्याला यश भेटेल का नाही. आणि असं म्हणजे माणूस कसं चिंतेत असतं, कारण का एवढं आपण पेमेंट त्याला गुंतवलेलं असतं. म्हणून थोडंसं माणूस काळजी करतं. तर काळजी करायची नाही बरं का. आपलं कष्ट जर असं प्रामाणिक असेल आणि आपली कष्ट करण्याची तयारी जर असेल ना तर काळजी करायचं काहीच कारण नाही. कारण का यश ही आपल्या कष्टाच्या पाठीमागं लपलेलं असतं. आपण कष्ट केलं की यश आपल्याला नक्कीच भेटतं बरं का. तिथं तुम्ही काळजीच करू नका आणि निश्चिंत राहा आणि कष्ट करत राहावा. तर ही माझं सांगणं आहे बरं का. आणि काळजी तर अजिबातच नाही करायची दूध व्यवसायात. आणि आता काल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा मी की गाईचं आजारी पडली म्हणून. तर सांगते आता, तिचं पुढं राहिलं होतं अर्धवटच माझं सांगायचं. तर काय झालं, वेली व्यवस्थित आणि वेल्यानंतर मग अंतुल्या होता, अंतुल्या मी देऊन टाकला. आणि दूध पण कमी देत होती तर तिला एक सलाईन आणि एक कॅल्शियम, ही गाय आहे बघा, एक सलाईन आणि एक कॅल्शियम लावलं आणि इंजेक्शनं दिली. डॉक्टरच्या सल्ल्यानं काय बी असं करायचं. मग व्यवस्थित दूध द्यायला लागली होती, रुटीन लागलं होतं तिचं. आणि परत तिला डॉक्टरचं म्हणणं म्हणजे तिला ताप आला तर डॉक्टर म्हणत होतं रवंत करते म्हणल्यावर नाही काय तुम्ही नका काळजी करू. तरी पण डॉक्टरांना सांगितलं नाही, तुम्ही एकदा चेक करा. कारण का तर तिनं पेंड खाल्ली नाही. पेंड न खाण्याचं कारण काय, व्यवस्थित गाय असले ना, आपली गाय असली ना तर ती पेंड खाल्लीच पाहिजे, तिनं चारा पण खाल्लाच पाहिजे. आणि का खाल्ली नाही तर मग त्यांना म्हणलं नाही तुम्ही चेक करा. मग डॉक्टरांनी चेक केलं. डॉक्टर पण अक्षरशः हसतेत. आणि आमच्या वस्तीवर तुम्ही आता माझं व्हिडिओ जवळ कुणी असं आसपास बघायला लागली असली तर फक्त त्यांना विचारायचं डॉक्टरांना की त्यांचं लक्ष असतं का. ती किती डॉक्टर अक्षरशः मला नटतात, म्हणतात तुमचं एवढं लक्ष बारकाईनं असतं ना की खरंच. आणि बारकाईनं लक्ष दिलं तर ही व्यवसाय परवडतो बरं का. बारकाईनं जर नाही लक्ष दिलं ना तर दूध व्यवसाय अजिबात परवडत नाही. कारण का एकच लक्ष ठेवायचं, आपली गाय आजारी नाही पडली पाहिजे. आणि ती जी आजार झाला आहे, तिला समजा ताप आला आहे, ती ताप तिला राबला नाही पाहिजे, त्याच्यावर लगे उपचार झाला पाहिजेत. आता माझ्या गायींना ना कधी कधी दगडी पण होती. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं दगडी झाली.
काय झाली रे झाली म्हणून तोपर्यंत डॉक्टरला बोलवायचं आणि लगेच तिच्यावर ताबडतोब ट्रीटमेंट करायचं. लगेच ट्रीटमेंट केलं ना दगडी अक्षरशः एका इंजेक्शनात व्यवस्थित होती आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गायचं थन पण व्यवस्थित होतं. रेग्युलर गाय दूध देते. तर असं अजिबात घाळ पडायचं नाही. ट्रिक्टमध्ये ट्रिक्ट लक्ष दिलं तर ही व्यवसाय एकदम व्यवस्थित आहे बरं का. आणि लक्ष जर नाही दिलं तर मग आपण लॉसमध्ये जातो. मग आता आपल्याला व्यवसाय करायचा आहे म्हणजे लक्ष देऊन तर राहिलंच पाहिजे आपण, यात काय प्रश्नच नाही. आणि डॉक्टर पण हसायला लागलं, म्हणलं की तुम्ही खरंच लय बारकाईनं लक्ष देता बरं का. खरंच तिला ताप आहे तर तिला ताप होता. चेक केल्यानंतर मग त्यांनी परत 2 इंजेक्शनं दिली, 1 सलाईन पण लावली आणि म्हणलं उद्यापासून ही रेग्युलर पेंड खायला वैरण खायला चालू करेल. तर आज ना तिने पेंड पण खाल्ली आणि वैरण पण खाल्ली. तर मग बघा ही लक्ष फक्त महत्त्वाचा विषय आहे बरं का गायींच्या व्यवसायात म्हणलं तर. आणि माझं ना आता माझा अवतार बघा तुम्ही, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय असं मेकअप करत नसते. जी काम करत करत व्हिडिओ घ्यायचा आणि व्हिडिओ काढायचा आणि पोस्ट करायचा, एवढं काम करायचं. आपल्याकडं आपलं लक्ष नसतं बरं का. आता तुम्ही म्हणसाल कसा अवतार असतो, यूट्यूबवर व्हिडिओ टाकते, काय नसतं हो. आपल्या व्यवसायाकडं फक्त आपलं लक्ष गेलं पाहिजे, आपलं बाकीकडं नाही. आणि खरंच यश मिळवायचं असेल ना तर मग असं. आणि ही थोडंसं वातावरण दाखवलं तुम्हाला. बघा बाहेर किती छान झालं आहे वातावरण. आणि असं आमच्या घराच्या समोरच ना रस्ता आहे आणि ही समोर डांबरी, तर एवढा अक्षरशः दरवाजातच डांबरी रोड आहे. तर म्हणलं थोडंसं दाखवावं. आणि आता बघा आता काय झालं आहे माहिती आहे का, मला कमेंट काय यायला लागले त्या की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे, तुमचा नंबर द्या. आता नंबर नाही ना देऊ शकत मी, यूट्यूबला कसा काय नंबर देऊ शकणार सांगा तुम्ही. तर माफी असावी बरं का, मी नंबर नाही म्हणल्याबद्दल मी रिप्लाय पण दिला आहे कमेंटला की मी नंबर नाही देऊ शकत. आणि भेटायचं आहे तर येऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही बरं का. पण किती छान वाटतं बघा तुम्ही की आपली ओळख. आणि माझी ना गायींच्या व्यवसायामुळं माझी ओळख निर्माण व्हायला लागली आणि माझी यूट्यूब फॅमिली ना हळूहळू वाढायला लागली. तर माझ्या आता जवळजवळ ना 400-450 सबस्क्रायबर फॅमिली माझी कंप्लीट झाली. आणि हे काही जुगाड केलं आहे. आता ही गाडा असला आणला आहे बघा शेण टाकायला आणि ही शेण फावड्यानं मी असं वडून घेतलं आहे. ओलं शेण असल्यामुळं पाठीत थोडंसंच बसतं आहे आणि ती वाहत बसायचं हीच होत नाही, वाहनच होत नाही एवढं शेण. सगळं आपलं बाकीची कामं आवरून तर करायचं म्हणतं. आणि ही चिक्कल जी आहे ना ही सगळं आता ह्यात भरायचा आणि बाहेर नेत राहायचं सारखं. आता ही 2-3 दिवस आपल्याला लागल ही चिक्कल सगळा भरायला. आणि ह्यानं व्हायचं तर बघा मिस्टर वाहत होतं आणि मी त्यांना भरून देत होती, गाड्यात नेऊन टाकत होतं. माझं काम होतं भरायचं. तर गाय मोकळे असल्यामुळं आपल्याला दरवाजा उघडता आला नाही गेट, आणि त्यामुळं मग गाडा एवढा तर बघा ही किती स्वच्छ वाटायला लागलं. मी एवढं दाखवलं म्हणलं ही आता ही वाऱ्यानं ना लगे असं सुकून जाणार, गायींना पण बसायला येणार, त्रास होणार नाही. इकडं बघा तुम्ही गायींच्या खाली किती शेण तुडवलं आहे आणि चिखल पण आहे आणि पावसानं किती राडा केला आहे. मग गायींनी कसं बसायचं. तर ही महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. आणि ह्यातच मग बघा आता दगडीचं प्रमाण वाढतं. पाऊस चालू झाला ना दगडीचं तर लक्ष द्यायचं. धार काढताना जर सूज दिसली आणि आपल्याला थन गरम जरी असं लागली ना गायची कास, तर इकडचं चेक करायचं 4 थनातलं. आणि 1 थन गरम लागलं की समजायचं 100% दगडी आहे. आणि लगेच हातावर दूध पिळायचं. हातावर दूध पिळलं ना गाठी आपल्याला लगे दिसते त्या. तर इकडं बघा आता ही कालवडी माझं चाललं होतं नाही ठेवायची, देऊन टाकायची. तर आव्हानचं चालू आहे नाही द्यायची, सांभाळायची. तर मग चला सांभाळायची तर सांभाळायची. मग दूध पाजायचं. चला आता ही मोठी आहे आणि ही लहान आहे, तर हिला पण दूध पाजायचं आहे हिला पण पाजायचं आहे. पण त्यांना बघा किती भूक लागली, तिला काय दम निघा नाही तोपर्यंत डुसणे देते. तर अगोदर मोठीला पाजून घेतलं ना, मोठी परत समजूतदार आहे बरं का माझी मोठी कालवड, लगेच साईडला जाऊन उभं राहते आणि मग परत बारक्याला पाजायचं. आणि बारक्याला जर अगोदर पाजायला लागलं तर तिला नाही बरं का आवडत, मग ती बारक्याला पिऊन देत नाही, म्हणून मी तसं करते. आणि हे बघा आपलं सगळं झालं आहे ओकेमध्ये, धारा फेरा काढून सगळं झालं आहे, फक्त गाई सोडायच्या बाकी राहिल्या त्या. तर ही संध्याकाळचं टायमिंग आहे. आणि आज व्हिडिओ टाकायला पण लेट झालं आहे, कारण का आमच्या बचत गटाची मिटिंग होती आणि महिलाताई सगळ्या गोळा झाल्या, त्यामुळं काय व्हिडिओ आज टाकता आला नाही. तर म्हणलं चला आता कामं आवरले ती तर आपला व्हिडिओ टाकूया. दुधाची गाडी गेली, दूध घेऊन झाले, सगळं ओके झालं. आता जायचं, गाई सोडून द्यायच्या आणि गाई सोडून दिल्या की झालं. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.